रुपेश गोवारी हे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील आणि हर्षद लाखात आणि हेमंत लाखात ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिला बॉल डाव्या एसटीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईट हदललाय. अव्हांतरच्या सुरमध्ये धाव, ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. राईट टर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु लेंथ खूप चांगली होती, परंतु दिशा आपण पाहिली तर मग चुकीची पकडली आहे गोलंदाज रुपेश गोवारी याने. वसई तालुका आदिवासी संशय खजिनदार आहेत रुपेश गोवारी. त्याच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक विनोद परेड पकडताय झेल आणि समाप्त होईल मिस्टर हर्षद लाखात. ह्या खेळाडूचा खेळ आउट. आज प्लेइंग मध्ये आपण पाहिला तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा या संघामध्ये पाहायला मिळतील निलेश भोईर, रोहित सुतार, जगदीश सुतार, त्याच्यानंतर सूरज वारकडे आणि चेतन गणेशकर, गुणेश बळंगे, किशोर भोईर, विनोद परेड, रुपेश गोवारी आणि भरत मोरे, त्याच्यानंतर नंदकुमार रावते आज प्लेइंग मध्ये पाहायला मिळतात. आणि सुंदर झेल मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये विनोद परेडने मात्र पकडला. पहिला बॉल आपण पाहिला तर मग वाईट हाताला होता, परंतु दुसऱ्या बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न हर्षदचा थोडासा नाकामयाब राहिलाय. विकास वायडा वसई तालुका आदिवासी संशय कार्याध्यक्ष आहेत, परंतु यावेळेस इन ऍक्शन मध्ये आई महामाई देवी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश वर्सेस विकास ही लढाई पाहायला मिळेल. सॉपॅनने यावेळेस बॉलला मात्र स्लाइस केलंय शॉट मिड ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. डिफेन्सिव्ह पद्धतीने हा स्ट्रोक मात्र केले होते विकास वायडा. एक सिंगल धाव त्यांच्या नावावरती जोडली जाईल. धावफलक इकडे पुढे सरकलाय, पोचला गेलाय दोन्ही अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र योग्य तो खेळ दर्शवावा लागतो. यावेळेस आपण पाहिला तर मग इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहिला तर मग थर्ड मॅन च्या दिशेने निघून गेलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डी झोन आहे, डिक्लेरेशन झोन. डिक्लेरेशन झोनच्या साहाय्याने निश्चितच दोन धावा धाव फलकावरती जोडल्या जातील आणि या दोनने धाव फलक पोचले गेले 4 अंकांवरती. एक महत्वाचा फलंदाज हर्षद मात्र बाद झाला, परंतु विकास नंबर 3 वरती आला. एक सिंगल धाव त्यांनी पूर्ण केली. त्याच्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतो हेमंत लाखात या खेळाडूला. सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघाने देखील याच मैदानावरती काय जबरदस्त आयोजन केलं होतं सह्याद्री चषकाचं. आणि हे सध्या आयोजन आपण पाहतो विजयदीप खोपरेपाडा संघाचं. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाच्या भूमिकामध्ये शंभू बळंगे यांना आपण पाहतोय. चप्पल एसटी रक्षक आहेत आणि बॅटरने थोडीशी चुकी केली होती या ठिकाणी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, इष्टांवरती डायरेक्ट हिट केलाय आणि पंचाने यावेळेस तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र सोपवलाय. मग फलंदाज बाद आहे की मग पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या अॅक्युरेटपणे चेक केल्या जातील आणि त्याच नंतर डिसिजन हा पोहोचवला जाईल. डिसिजन आपण पाहिलं तर मग थोडासा 19-20 आहे आणि त्याच कारण थोडासा वेळ मात्र आमच्या तिसऱ्या अंपायरने देखील घेतला. हेमंत लाखाद्याची विकेट खूप महत्वाची आहे दोन्ही संघाकरता. इथून जर विकेट आली तर मग मोठा धक्का बसू शकतो सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघाला, परंतु नॉट आउट जर आले तर मग चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ.
डिसिजन आहे नॉट आउट. चला घाई करायची आहे, खूप उशीर झालेला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग बॅट लाईटचा क्रिकेट मात्र पाहायला मिळाला होता आणि त्याच्यामध्ये मग भरपूर नुकसान होतंय. रुपेशचा हा पुढील बॉल. हो, वेगवान बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि पायचीच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज हेमंतला मात्र परतावा लागेल. इष्टांच्या समोर पकडले गेले यावेळेस आणि त्याच कारणास्तव परतावा लागेल हेमंत लाखाद्या खेळाडूला डगआउटच्या दिशेने. आउट. थँक्यू सो मच. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अर्पित पाटील, त्याच्यानंतर जयेश मांगेला पाहायला मिळत आहेत. केवळ मांगेला देखील लाईव्ह ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आमचे गुणलेखक राज शर्मा देखील आहेत आणि आमचे दोन ऑफिशियल पंच जयेंद्रजी वाघे अँड हितेश गणेशकर. त्याच्यानंतर आजचे साथी समालोचक मित्र मिस्टर अमितजी शर्मा हे देखील आहेत आणि निश्चितच सर्वांची कामगिरी ही उल्लेखनीय राहिली आहे या महामाई देवी चषकामध्ये. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झाला. धाव फलकाप्रती धावा आपण पाहिल्या तर मग 2 बाद 4 अशी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्री स्फूड बाफाणे या संघाची इथून मात्र अजून ही 3 षटकं बाकी आहेत. चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यावेळेस जबाबदारी आहे ना ते विकास वायडा याच्या खेळीवरती राहिली आहे सह्याद्री स्फोट बाफाणे संघाची. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग पाये या ठिकाणी सरकार असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये विकास वायडाने जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु क्रिकेट आहे, थोडासा मात्र हार त्यांना देखील पत्करावा लागला कारण मोठा धक्का बसला. जवळजवळ 6 चेंडूमध्ये 21 धावा हव्या होत्या आणि त्या धावा खारडी संघाने मात्र चेस केल्या. मोठा पराभव निश्चितच पाहायला मिळाला होता, परंतु आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा पाहतोय आणि सह्याद्री स्फोट बाफाड्यांच्या माध्यमातून खेळत असताना विकास वायडा याच्यावरती यावेळेस जबाबदारी खूप मोठी आहे. इथून चांगला धावफलक त्याला देखील उभा करायचा आहे. टॉस जिंकून प्रथम मिलिंद मोरे जो संघाचा एक कर्णधार आहे त्याने मात्र बॅटिंग स्वीकारली आहे. यावेळेस सन्मान दिला गेला आहे. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 5 अंकांवरती. सुरुवातीला रुपेश गुवारीची जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. जे पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर विनोद परेटने देखील एक जबरदस्त झेल पकडला मिड विकेटच्या दिशेनं. त्याच्यानंतर लेग विफरच्या स्तरामध्ये एक फलंदाज बाद केला. हो, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलेत. चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन झोनच्या पलीकडे. मिळतील 2 आणि या 2ने धावफलक पोहोचलं जाईल 7 अंकांवरती. इथून मात्र धावसंख्येला जी सुरुवात करायची आहे ना ती सुरुवात मात्र होताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, दुसऱ्या बॉलवरती डबल. सिंगल अँड डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे, रक्तवाहिनी आहे. निश्चितच ती चालू ठेवली तर एक चांगला धावफलक उभारू शकतोय सह्याद्री स्फोट बाफाणे संघ. विकास भोईरला सध्या तरी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. विकास वायडा आणि विकास भोईर हे 2 विकास निश्चितच आपल्या संघाचा विकास करतील का? इथून त्यांना हा चांगला खेळ करून आपल्या संघाचा विकास करण्याकरता चांगले प्रयत्न करायचे आहेत. नंदकुमार रावते बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न विकास भोईरचा पाहायला मिळाला आहे. 1 बाउन्सनं आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षण झालंय चांगलं. भरत मोरे त्या ठिकाणी होते आणि निश्चितच चांगले फिल्डिंग
ही पाहायला मिळाली आहे. परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. दोन्ही टीमचे टोटल पाहिली तर पोहोचली गेली 9 अंकांवरती. नंदकुमार रावतेचा पुढील बॉल. हो, यावेळेस देखील सुंदर स्ट्रोक आहे ऑन साइडला. झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षक होते बॅकअप साठी, परंतु टप्प्याचा वेट करत होते, परंतु टप्पा जो आपण पाहिला तर अगदी पडलाच नाहीये आणि पूर्णपणे चेंडून देखील दिशा बदलली. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि या 4 धावेनं धावफलक आता मात्र पोहोचले गेले 13 अंकांवरती. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 4 आलेत, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग गेम चेंजिंग रोल मात्र पाहायला मिळाला आहे फलंदाज विकास भोईरच्या माध्यमातून. कारण विकास वायडा याला देखील माहिती आहे विकास भोईरला आपण जास्त संधी दिली तर तो धावा बनवू शकतो आणि स्लॉगवर मध्ये मी चांगले फटके खेळू शकतो. अशाच प्रकारचं काहीतरी रणनीती आखली गेली आहे विकास वायडाने देखील. यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. गोलंदाज नंदकुमार रावते एक लेजंड प्लेयर आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्याने देखील अधिराज्य गाजवले आणि चांगलं योगदान दिले श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाकरता. आज आलेश बेंद्रे नाही आहेत प्लेइंग 11 मध्ये. समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ्ट केलंय, चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. षटकाराच्या सायन आता मात्र धाव फलक पोहोचले गेले 19 आकड्यांवरती. सर्व काही अगदी सुरळीत चाललं होतं. अखो टप्प्याची लेन मात्र मिळाली गेली आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग विकास भोईरचा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेनं. षटकार आणि त्या षटकाराच्या सायनं धाव फलक अगदी वेगाने वाढलं गेलंय. धाव फलक पोहोचले गेलंय 19 आकड्यांवरती. जवळजवळ आपण हे षटक पाहिलं तर मग 15 धावांचं राहिलंय नंदकुमार रावते या गोलंदाजाकडनं. दोन्ही षटकांचा खेळ इथून संपन्न झाला. अजून सुद्धा 2 षटकं बाकी आहेत. पाहूया तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज पुढे येईल. ते विनोद परेड आलेत. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे विनोद परेड. एक काल श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाकरता जबरदस्त परफॉर्मन्स देणारा खेळाडू ठरला होता, परंतु त्याच्यानंतर त्याचा फॉर्म जो आहे ना तो कुठेतरी मागे राहिला गेलाय. परंतु तो फॉर्म आणण्याकरता निश्चितच त्याला देखील चांगले प्रयत्न चांगला सराव जो आहे ना तो निश्चितच करावा लागणार आहे. परंतु आपण पाहणार आहोत जुना जो फॉर्म आहे तो निश्चितच या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. त्याच्या अगेन्स्ट विकास वायडा आहेत ऑन स्ट्राइक वरती. विनोद वर्सेस विकास ही लढाई यावेळेस पाहायला मिळेल. पुढील बॉल अखू टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे टच करतोय. ओ झेल सुटला गेलाय. पहिल्याच बॉल वरती विनोदनं संधी बनवली होती विकास वायडा याची विकेट घेण्याकरता, परंतु झेल ड्रॉप. दैवत येतं आणि कर्म नेतं असंच म्हणावं लागेल. पुढत्याला गाडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं या क्रिकेटच्या खेळावरती खूप निर्भय आहे. झेल सुटलाय, परंतु इथून खेळ बदलवला जाईल का. विकास वायडा पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती. ओव्हर पिच बॉल यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे रुपेश. आणि निश्चितच झेल मात्र पकडला गेला. अखेरीस जे मिळवायचं होतं विनोदला ते मात्र दुसऱ्या बॉल वरती मिळवले गेले आणि विकास वायडा याला परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. फटका तर लय सुंदर होता, परंतु एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं. डिस्टन्स देखील कापू शकले नाही आणि झेलच्या स्वरूपामध्ये विकास मात्र बाद झालेत. आणखी एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतो विनोद रायात. हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे सह्याद्री स्पोर्ट बाफाणे या संघाचा. इथूनच जी जबाबदारी उचलायची आहे ना ती विनोद रायात याला उचलायची आहे. विकास भोईरने तर चांगला खेळ केलाय, परंतु शेवटपर्यंत विकास भोईरीचा जो एंड आहे ना तो चांगला पाहायला मिळेल का. वेलकम या ठिकाणी आपण पाहिलं तर दिनेश पडवले दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. पुढच्या मॅच मध्ये ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. विनोद परेडचा पुढील बॉल.
ओ आल्या आल्या विनोद वर्सेस विनोद, परंतु विनोद राया यावेळेस पडलेत भारी. विनोद परेडच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलमध्ये ठोकलाय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड स्टोक. षटकार 6 आणि या षटकारानं धाव फलक देखील पहा किती धावसंख्येवरती पोहोचलंय. जाऊन पोहोचला आहे 27 आकड्यांवरती. आता मात्र सुसज्ज धाव फलक अगदी अग्रगण्य स्थितीमध्ये हे धाव फलक पाहायला मिळालंय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघाच. सुरुवातीचे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर मग खूप चांगले होते, परंतु त्याच्यानंतर ओव्हर पिच बॉल हाताला विनोद रायातनं निश्चितच जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांकरता पुढील बॉल खेळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज आहेत. आणखी एक ओव्हर पिच बॉल, परंतु यावेळेस चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या पलीकडे. मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. या 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले 29 अंकांवरती. धाव फलक खूप चांगल्या स्थितीमध्ये यावेळेस पाहायला मिळालंय. सह्याद्री स्पोर्ट बाफाणे या संघाचं. आणि नेहमीच ज्या ज्या वेळेस सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ अडचणीमध्ये सापडलाय ना, त्यावेळेस विनोद रायाची भूमिका, त्याचा रोल हा खूप उल्लेखनीय राहिलाय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघाकरता. अडचणीमधून आपल्या संघाला बाहेर कसं काढावं हे सातत्याने स्पष्ट करून दाखवलं विनोद राया त्या खेळाडूने. यावेळेस हा वाईट बॉल आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. प्रेशर मध्ये पाहायला मिळाले विनोद देखील. धाव फलक पोहोचले गेले 30 अंकांवरती. जवळजवळ चेंडू फेकून झालेत 4. धीम्या गतीने यावेळेस हा चेंडू हाताळला होता. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न भुवनेश बळंगे यांचा होता. झेल देखील होता, परंतु कॅरी करू शकले नाही भुवनेश. परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण झाले. दोन्ही टीमची टोटल पोहोचली गेली 32 अंकांवरती. चांगल्या स्थितीमध्ये हे धाव फलक यावेळेस पाहायला मिळाले. भरपूर कठीण परिस्थितीतून हे धाव फलक उभं केलं. त्याच्यामध्ये विकास भोईरचा रोल देखील चांगला आहे आणि यावेळेस विनोद परेड देखील विनोद रायात देखील चांगला खेळ करतोय. विनोद परेडला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. यावेळेस आखू टप्प्याची लेन पुन्हा एकदा पिक करायचं होतं बॉलला, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू निघून गेलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. मिळतील 2 आणि या 2 ने धाव फलक पोहोचले गेले 34 अंकांवरती. 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. इथून शेवटच्या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील हे देखील पाहणं योग्य आहे. डिझमॅन महेंद्र पवार देखील परतलेत. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा देखील मॅच होता. साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेकरता निश्चितच खेळण्याकरता गेले होते, परंतु यावेळेस आलेत. तर त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण लगेच जी आपली जागा आहे ती घ्यायची आहे. इथून मात्र भरत मोरे आलेत. भरत आलाय परत यावेळेस स्वागतचं हे षटक टाकण्याकरता. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे भरत, परंतु जास्त संधी भरतला कधी मिळाली नाहीये. परंतु ज्या ज्या वेळेस संधी मिळाली ना त्यावेळेस त्याने देखील चांगला परफॉर्मन्स केलाय. आज अलिश बेंद्रे नाहीत म्हणूनच आपण पाहिलं तर मग भरत मोरेला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. मनीषजी घायल आमचे मित्र आहेत, ते देखील प्लेइंग मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. हो चांगला स्ट्रोक आहे विकास भोईरचा ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक विनोद विनोद परेड. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज विकास भोईर मात्र बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालं मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केली होती, त्याच्यानंतर विनोद रायतने मात्र स्ट्राइक वरती राहणं स्ट्राइक स्वतःकडे ठेवणं निश्चितच हे मान्य केलंय विनोद राया त्याने, कारण त्याच्या बॅटमध्ये देखील चांगल्या धावा आल्यात. पण रनआउटच्या स्वरूपामध्ये विकासला मात्र परतावं लागले विकास भोईर.
विकास म्हसे आलेत, भरपूर विकास आहेत सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघामध्ये. विकास त्यांना देखील करावा लागेल आपल्या संघाचा. यावेळेस आपण पाहिलो शंभू बलंगे थोडेसे बीट झालेत, एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग त्या ठिकाणी चेंडू लावलाय की नाही लावलाय हे देखील पाहायचं आहे. चेंडू जर लावला असेल तर निश्चितच ही धाव नसणार आहे, आणि चेंडू जर लावला असेल तर ही धाव नसणार आहे. ज्या नियमावली आहेत त्या निश्चितच लक्षात असू द्या. इथून मात्र एक सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 35-35 आकड्यांवरती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग भरत मोरेच्या एक रन्स आणि एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. त्याच्यानंतर एक सिंगल धाव. विकास म्हसे ऑन स्ट्राइक वरती. भरत मोरेच्या अगेन चांगला खेळ केला जाईल का? हो, सॉपॅन्डने खेळले गेले तर शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, परंतु ते झालेत बीट. झेल सुटला गेलाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? परंतु रोखले गेले. 2 धावा महत्वाच्या होत्या आणि त्या इथे मात्र पूर्ण केल्यात. दोन्ही टीमचं धावफलक पोहोचले गेले 37-37 आकड्यांवरती. कारण चेंडू फेकून झाले 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. यावेळेस फील्ड पोझिशन मध्ये थोडासा मात्र बदलाव केलाय. सकाळच्या सत्रामधील मॅच आपण पाहिली तर अगदी जबरदस्त झाली होती दोन संघामध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर मग भेंडीपाडा, दुसऱ्या बाजूने बॉलिंग्स. हो, पुन्हा एकदा सॉपॅन्डने खेळले गेले ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र पूर्ण होईल का? आणि पाहता पाहता ही तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाले या 2 खेळाडूंमध्ये. यस, नो, वेट या 3 गोष्टींचा अगदी योग्य तो वापर केला गेलाय आणि या 3 धावा मात्र पलून पूर्ण केल्यात. या 3 धावेने धावफलक पोहोचला गेलाय 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. गोलंदाजी चांगली करतो मिस्टर भरत मोरे, परंतु क्षेत्ररक्षकांचा साथ थोडासा कमी पाहायला मिळाला आहे. पुढील बॉल. हो, चांगला फटका आहे ऑन साइडला. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी उचलला जाईल. रुपेश गोवारी पुढे आले होते आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं, परंतु चेंडूची फेकी आपण पाहिली ना तर निश्चितच थोडीशी लेझी आली आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी 2 धावा ज्या आहेत त्या पलून पूर्ण केल्या. दोन्ही टीमची टोटल पोहोचली आहे 42-42 आकड्यांवरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धीम्या गतीने फेकलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक विनोद, परंतु त्याला बीट करून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. महत्वाचा हा चौकार. कदाचित ह्या धावा बाबलीच्या काट्याप्रमाणे टोचतील सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाकरिता. ज्या ठिकाणी 2 होत्या त्या ठिकाणी 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेत. झाली आहे मिस्टेक आणि त्या मिस्टेकचा फायदा निश्चितच झालाय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघाकरिता. धावफलक पोहोचले गेले 46. 12च्या सरासरीने ह्या धावा 46 मात्र धावफलकावर जोडलेत आणि 47 धावांचं लक्ष इथून मात्र बनवायचं आहे विजयाकरिता सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा या संघाला. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. देऊल साज
धन्यवाद थँक्यू सो मच. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. खूप उशीर झाला आहे मॅचला देखील. तर या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग बॅड लाईटचा क्रिकेट मात्र खेळावा लागलाय. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पण आपण देखील थोडंसं लक्ष घाला. खूप जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं आहे. आई महामाई देवी चषक 2026 आपण पाहतोय. पर्व आहे 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर मग खऱ्या अर्थानं जी मेहनत विजयदीप खुपरेपाडा या संघाने घेतली आहे या स्पर्धेकरता आणि त्या मेहनतीचं फल आपल्याला इथे मात्र आल्यानंतर या मैदानावरती दिसून येते. ज्या अनुषंगाने ही सजावट केली आहे, ट्रॉफीज, त्याच्यानंतर स्टँड, त्याच्यानंतर कटआउट्स, भरपूर मान्यवरांचे पाहायला मिळत आहेत. सर्व गोष्टी अगदी आपण पाहिल्या तर ॲक्युरेटपणे पाहायला मिळालेत. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. ही स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी होईल याच्यावरती जास्त लक्ष जे आहे ना ते फोकस केली आहे विजयदीप खुपरेपाडा या संघाने. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मुनीश बळंगे अँड रुपेश गोवारी ही सलामीची जोडी आहे श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा या संघाची. मुनीश बळंगे यांचे सुपुत्र आमच्या सोबत आहेत, विधान बळंगे, आणि विकास वायडा यांचे सुपुत्र देखील आहेत. म्हणजे दोन्ही बाजूने दोन यंगस्टर देखील आम्हाला पाहायला मिळालेत. त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेऊया थोड्या वेळामध्ये. आणि विकास वायडा आणि त्याच्यानंतर शंभू बळंगे देखील चांगले मित्र आहेत आणि एक मैत्रीपूर्वक लढत निश्चितच ही आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर रुपेश गोवार यांना देखील कोण विसरेल. वसई तालुका आदिवासी कृषीचे खजिनदार आहेत आणि चांगला खेळ आणि चांगले खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळालेत. रुपेश गोवारी आमचे चांगले मित्र आहेत. सध्या इनॅक्शन मध्ये त्यांना देखील आपण पाहतो. इथून 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 47 धावा ह्या चेस करायच्या आहेत विजयाकरता सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा या संघाला. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत हेमंत लाखात या खेळाडूला. हेमंत लाखात निश्चितच एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्री चषकामध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर सहकार्य हेमंत लाखात यांच्या माध्यमातून होताना आपण पाहिल्या. सगळ्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष देणारे हेमंत लाखात आपल्याला पाहायला मिळत. पार्थ लाखात देखील आलेत आज. हेमंत लाखात यांचे सुपुत्र, त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. चला मॅचच्या दिशेने लक्ष फोकस करूया. यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑन साइडला खेळले गेलेत आणि हो दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील घेतला गेलाय आणि 2 धावा अचूक पद्धतीने पूर्ण केलेत. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग षटकार देखील आलाय रुपेशच्या बॅट मधनं आणि या षटकाराच्या सायना धाव फलक पोहोचले गेले 8 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकास वायडा पुढे आलेत आणि पकडलाय झेल आणि समाप्त झाला आहे रुपेश गोवारी ह्याचा खेळ आउट. Check.
बॉलवरती 2 आल्या होत्या, दुसऱ्या बॉलवरती षटकार, परंतु तिसऱ्या बॉलवरती हा स्ट्रोक खेळण्याची गरज होती का, असा प्रश्न आता मात्र रुपेश गोवारीला देखील पडला असेल. कारण धावा आल्या होत्या आणि निश्चितच आणखी काही धावा घेण्याचा प्रयत्न तो आलाय, थोडासा अंगलट. इथे मात्र विकेट जे आहे ती मिळाली गेली आहे हेमंत लाखात या खेळाडूला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक पाहायला गेला. एसट्यांच्या मागे मात्र विकास वायडा जे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल आणि निश्चितच चांगला झेल मात्र पकडला गेलाय. पुढील बॉल ओ स्वतःच्या फॉलोअर मध्ये यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण. बॅक टू द बॉलर खेळले होते विनोद परेड. बॅटर नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. विनोद परेड देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. हो यावेळेस सॉफ्ट हँड स्लाइस करायचं होतं बॉलला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. यस झाला आहे का, अपील मोठी केली होती आणि त्या अपीलला उचलून ठेवलंय स्क्वेअर लेगच्या पंचाने. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज विनोदला देखील परतावं लागेल. आणखी एक मोठी विकेट मात्र गॉड बेहेनच्या स्वरूपामध्ये आली आहे. थोडेसे अपसेट पाहायला मिळालेत. विनोद परेड देखील 2 विकेट महत्वाच्या या ठिकाणी मिळवलेत. हेमंत लाखात या गोलंदाजाने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर षटकार देखील आलाय, त्याच्यानंतर विकेट. रुपेश गोवारीला मात्र परतावं लागलं. त्याच्यानंतर चौथा चेंडू आपण पाहिला तर डॉट आलाय आणि 5व्या बॉलवरती विनोद परेडला देखील डगआउटला पाठवलंय. भरत मोरे धन्यवाद, थँक्यू सो मच. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 47 धावा मात्र चेस करायच्या आहेत. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती आपण पाहतोय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 1 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. जे पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भरत मोरे बॅटिंग करता आलेत ऑन स्ट्राईक वरती. बॉलिंग खूप चांगली भरत मोरेने टाकली आहे, परंतु यावेळेस बॅटिंग देखील चांगली करावी लागणार आहे. ऑन साईडला खेळले तर मनोहरजी नाईक आहे, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग झाली. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 9 अंकांवरती. इथून 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे. 38 धावा इथून अजून सुद्धा बनवायचे आहेत. येस 18 चेंडू आणि 38 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. कोणत्या तरी एका बॅटरला आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे. जबाबदारी आहे ती निश्चितच घ्यावी लागणार आहे. मिलिंद मोरे यंगस्टार गोलंदाज मिलिंद मोरे आपल्याला पाहायला मिळेल. कारण मिलिंद मोरेनं देखील अगदी कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती आपलं पाऊल ठेवलंय आणि आज खऱ्या अर्थानं त्याची देखील गोलंदाजी आहे ना ती खूप उल्लेखनीय राहिली आहे. सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघाकरता संघामध्ये आपण पाहिलं तर मग चांगले लेजंड प्लेयर असल्या कारणानं चांगलं प्रशिक्षण देखील मिळालं जातं. कारण म्हटलं गेलंय चांगल्या गुरुची शिकवण खरी असेल ना
तर शिष्याची मेहनत कधीच वाया जात नाहीये. उपशाखा प्रमुख या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चंद्रपाडा आदरणीय सन्माननीय भूषणदादा पडवळ यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या स्पर्धेचे निश्चितच मुख्य आयोजक आहेत आणि आर्थिक सहकार्य देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं लाभलं जातं आई महामाई देवी चषका करता. सध्या तरी आपण आहोत या 5व्या पर्वामध्ये. हे 5वं वर्ष आहे विजयदीप खोपरेपाडा या संघाचं आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन केलं जाते आई महामाई देवी चषकाचं. हो, यावेळेस सुंदर स्ट्रोक आहे. शॉर्ट मिडऑफच्या दिशेने खेळले गेलेत. आज मनोहर नाईक यांच्याकडनं देखील चांगले फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक चांगले लेजंड प्लेयर आहेत आणि निश्चितच चांगले फिल्डिंग. दोन्ही चेंडू हाताळलेत मिलन याने आणि फक्त 3 धाबा खर्च केलेत. पुढील बॉल, हो, फुलटॉस बॉल अगदी मिस केलाय. विकेटच्या पटलावरती हा फुलटॉस बॉल मिस करणं, थोडस अपसेट होणं असंच म्हणावं लागेल. आणि ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळण्याकरिता फुटवर्क बनवलं होतं, जे रूम बनवलं होतं, अगदी योग्य होतं, परंतु मिस झाला. पुढील बॉल, हो, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. विकास वायडा पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळतील आणि त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. बाल बाल बच गे असंच म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं तर कॉल नव्हता विकास वायडा याचं. विकास वायडा यांना वाटलं होते की हा झेल मिलिंद मोरेकडे चाललाय, परंतु थोडासा लेट प्रयत्न केले, परंतु चेंडू पर्यंत पोहोचले होते, परंतु झेल मात्र इथे आपण पाहिला तर मग ड्रॉप झाला. शंभू बळंगे यांचा झेल मात्र सोडला. इथून मात्र जीवनदान मिळालं आणि त्याचा फायदा उचलला जाईल का हे देखील पाहायला मिळणार आहे. पण अजून भरपूर धावा बनवायच्या आहेत विजय करता. मिलिंद मोरेचा पुढील बॉल, हो, अजून एक सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. प्ले अँड मिस, खूप चांगली लेंथ, परंतु पंचांच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे. ती शंका देखील दूर केली जाईल. तिसरे अंपायर आहेत टीव्ही अंपायर आणि त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन आहे ना तो अगदी ॲक्युरेटपणे पोचवला जाईल. सर्व गोष्टी आहेत त्या अगदी क्लिअर केल्या जातील. आणि डिसिजन आहे वाईट. अव्वंताच्या सरमध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोचले गेले 14च्या घरामध्ये. चला थोडस स्पीडअप घाई करायचे, घाई नाही केला कारण मग संध्याकाळी थोडासा लवकर अंधार होतो ह्या मैदानावरती. पुढील बॉल, फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. कैलास होते शॉर्ट मिडऑन मध्ये आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं देखील झालंय. विकास वायडा, कैलास, त्याच्यानंतर मनोहरजी आणि हेमंत, हे जुने खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघामध्ये. यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू देखील आलाय डॉट. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. धावफलकावरती धावा आहेत 2 बाद 15 धावा. अजून 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता धावांची गरज असणार आहे. 32 धावा म्हणजे 16च्या सरासरीनं 32 धावा ह्या अजूनही विजय करता बनवायच्या आहेत. चला घाई करा. विकासजी वायडा आपणास विनंती करतोय क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवा कारण थोडस तापमान टेम्परेचर आहे ते देखील वाढलं गेलंय. चला थोडीशी घाई करायची. अगदी टायमावरती मॅचेस चालू झाल्यात परंतु वेळ थोडासा जास्त खर्च केला जातो कारण मध्ये मध्ये आपण पाहिलं तर मग ॲडव्हर्टाईज
ऍडव्हर्टाईज देखील पाहायला मिळते, कारण भरपूर गाड्या मैदानातून जात आहेत आणि त्याच कारणास्तव थोडा वेळ देखील खर्च होतो. कारण अगदी आपण पाहिलं तर मग गावालगत हे मैदान आहे आणि येण्या जाण्याकरता रस्ता जो आहे तो मैदानातून आहे आणि त्याच कारणास्तव थोडासा उशीर देखील होतोय. चला थोडीशी घाई करा प्लीज. तोला रंगलाई आनंदाचा सगुण वैभवलीला, तोला रंगलाई आनंदाचा सगुण वैभवलीला. आता कोणीवारा निघलाई गो आई तुझे पालखीला, आता कोणीवारा निघलाई गो आई तुझे पालखीला. आता कोणीवारा निघलाई गो आई तुझे भेटीला, आता कोणीवारा निघलाई गो आई तुझे पालखीला. सो मच. 12 चेंडू जिंकण्याकरता 32 धावा बनवायच्या आहेत. विनोद रायात आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राईक वरती भरत मोरे आपण पाहतोय. पहिला बॉल तेज तरार होता, वाईट यॉर्करचा मारा केला, डॉट आला. रुपेश थोडेसे मात्र नाराज आहेत. रुपेश गोवारी. हो यावेळेस फटका सुंदर, परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजबाब झालंय आणि भरत मोरेला मात्र परतावं लागेल. एलिव्हेशन खूप चांगलं होतं परंतु डिस्टन्स गाठू शकले नाहीयेत. लॉंग ऑनची एरिया क्लिअर करू शकले नाहीयेत आणि झेलच्या स्वरूपामध्ये भरत मोरे देखील झालेत बाद. आणखी एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय नंदकुमार रावते. मुखाने बोला बोला जय जय हनुमान, मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. धन्यवाद, थँक्यू सो मच. आज वार शनिवार आणि हनुमंतचा दिवस आहे आणि निश्चितच हनुमंतरायांची देखील आठवण करून दिले आमचे डिजिटल मॅन महेंद्र पवार यांनी. आणि यावेळेस हनुमंतांचीच युक्ती वापरावी लागणार आहे नंदकुमार रावते या बॅटरला. शक्तीपेक्षा युक्ती बरी. मग कुठली युक्ती आणि कुठली शक्ती त्याच देखील मनामध्ये आणावं लागेल. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला होता. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झालाय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक पोहोचले गेले 17 अंकांवरती. षटकातील पुढील बॉल. ओ चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत. चांगले फिल्डिंग. ओ डेंजर झोन मध्ये यावेळेस सापडले होते शंभू बळंगे परंतु पोहोचले गेलेत. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले. 19 आकड्यांवरती 19 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट. इनफिल्डच्या वरून यावेळेस केले गेले. सुंदर स्ट्रोक आहे. 1 बाउन्स न विकास मस्से मात्र फील्ड करतील. तोपर्यंत एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 20 अंकांवरती. इथून अजूनही जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 27. 7 चेंडू 27. इथून मात्र आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे. शंभू बलंगे याच्याकडे ती ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. तो करू शकतो. मनामध्ये यावेळेस चांगले पॉझिटिव्ह विचार हे आणावे लागणार आहेत. मी हे करू शकतो अशा प्रकारचा खेळ मात्र इथून साकारावा लागेल. जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग
तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन मात्र सोपवला. वाईट आहे की मग फेअर डिलिव्हरी आहे हे देखील चेक केलं जाईल. या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलं तर मग बुधाजी कुंभारे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विजयदीप स्पोर्ट खुपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2026 मध्ये. चला चेक करायचं आहे वाईट आहे की मग चला आउटफील्ड अंपायर जो डिसिजन असणार आहे तोच मात्र मान्य करावा लागणार आहे. वाईट बॉल कारण कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये आपण पाहिलं तर मग अंपायर अगदी मध्ये आहेत आणि त्याच कारणास्तव आमचे टीव्ही अंपायर देखील क्लिअर करू शकले नाहीत. सात चेंडू आणि आता मात्र 26 धावा. 7-26 हे इक्वेशन पाहायला मिळेल. भुवनेश बळंगे ऑन स्ट्राईक वरती. चला घाई करायची आहे. हो यावेळेस मात्र बॉलला परिपूर्ण पिक केलंय. पिक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी बॉलच्या मिरिट मध्ये आले आणि निश्चितच एक सुंदर स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केलाय आणि सुंदर हा फटका एक्झिक्यूट केल्यानंतर निश्चितच धावा मिळून जातील. 6 आणि 6 धावफलक पोहोचले गेले 27 आकड्यांवरती. इथून 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 मध्ये 20 धावा या विजयकर्ता बनवायच्या आहेत. आता मात्र थोडंसं मीटिंग करणं भाग पडलंय. 3 ओव्हरचा मात्र खेळ संपन्न झाला. सुरुवातीला हेमंत, मिलिंद आणि विनोद. आता मात्र चौथा गोलंदाज कुठला येईल हे देखील पाहायचं आहे. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहे 27 आणि अजूनही जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 6. तर आणखी एक चांगल्या व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आनंद गोवारी साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण निश्चितच अतिथी कक्षाच्या दिशेने यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती विकास भोईर. पहिला बॉल तेज तरार होता पूर्णपणे बीट झालेत. नंदकुमार रावते ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 20. ओ यावेळेस खराब चेंडू हाताला गेला. बीमरचा इशारा. या 2 धावा 22 आणि 9. दोन धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. बीमर चेंडू हाताळलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुढील बॉल हा फ्री हिट असणार आहे. सुंदर स्ट्रोक ऑन साइडला पाहायला मिळालाय. 1 माऊस न चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता सामन्यामध्ये वापसी केली आहे नंदकुमार रावते या खेळाडूने. आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान. आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान. त्यांची वेगळीच झलक त्यांची वेगळीच झलक. खोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. खोपरेपाडा संघाने ठेवलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 33 आणि अजूनही 4 चेंडू मध्ये
14 धावांची आवश्यकता आहे. तरी हिटचा बॉल होता त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग चौकार आला. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र स्टँड मधून मागवावा लागेल. षटकार 6. आठवणीचा माझे आईला देईन मान ग. सो मच. या क्रीडानगर मध्ये आपण पाहतोय बुधाजी कुंभारे आणि आनंदजी गोवारी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती करतोय आपण आदरपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विजयदीप खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2026 मध्ये मॅच अगदी आपण पाहिलं तर मग खूप रंगात आली आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. हृदयाचे ठोके जे आहेत ना ते थोडेसे धडधडायला लागले आहेत सह्याद्री स्पोर्ट वाफाणे संघाचे देखील. कालच्या दिवसामध्ये देखील असाच सामना त्यांनी गमावला होता. हो यावेळेस मोठा स्ट्रोक परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2. आता मात्र 2 चेंडू 6. 2 चेंडू 6. काय मॅच अगदी पाहायला मिळालाय रंगतदार स्थितीमध्ये. नंदकुमार रावते जबरदस्त बॅटिंग करतोय. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधनं आलाय. आता मात्र 2 चेंडू जिंकण्याकरिता 6. अगदी जिवंतपणा या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल की काय. 2 चेंडू 6. चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 2 पूर्ण झाले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला जाईल का परंतु रोखलं गेलंय या ठिकाणी. आता मात्र 1 चेंडू जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपण पाहिला तर मग अशाच प्रकारे पाहायला मिळाला होता. जीवदानी बोलिन्स वर्सेस गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा या 2 संघामध्ये आणि तोच एकदा सिच्युएशन पुन्हा एकदा या ठिकाणी उभा राहिला या दुसऱ्या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 4. चला घाई करायची आहे. भरपूर उशीर झाला या 2 मॅच करता. 1 चेंडू 4. 4 धावा 1 चेंडू. कोण जिंकेल हा मॅच. नंदकुमार रावते ऑन स्ट्राइक वरती आहेत आणि आतापर्यंत चांगले खेळलेत. चांगल्या धावा त्यांनी बनवलेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडू अगदी ते खेळलेत आणि 4 चेंडू मध्ये 16 तर बनवलेत. त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील 2 आलेत म्हणजे 18 आतापर्यंत आलेत 5 चेंडू मध्ये. सॉरी 14 केलेत ना. 16 आलेत. 14 धावा 4 मध्ये बनवलं. त्याच्यानंतर 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेत आणि शेवटच्या बॉल वरती इथे 4 धावांची आवश्यकता आहे आणि ह्या 4 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील का. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक विनोद रायत पुढे आलेत. पकडला जाईल झेल. हो 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 हो. हृदयाचे ठोके आणखी या ठिकाणी जिवंत आहेत का. पंचांनी मात्र 3ऱ्या अंपायर कडे हा डिसिजन पोहोचवलाय. बीमर आहे की मग फेअर डिलिव्हरी. अजून सुद्धा निकाल स्पष्ट झाला नाहीये. डिसिजन पेंडिंग. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. चला नेक्स्ट मॅच साठी लगेच यायचं आहे आणि नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. मिस्टर विनोद राय ठरलेत या सामन्याचे सामनावीर. जबरदस्त बॅटिंग आणि चांगल्या धावा त्याने निश्चितच बनवल्या आपल्या संघाकरिता.
टॉस साठी देखील या